बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पात्र महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्या काही महिन्यांपासून बंद झाल्याने संतापाची लाट उसळली आहे। चिखली, खामगाव आणि शेगाव तालुक्यातील महिलांनी महिला व बाल विकास कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला आहे। बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। पात्र असूनही गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून खात्यात अनुदान जमा होत नसल्याने चिखली, खामगाव आणि शेगाव तालुक्यातील शेकडो महिला आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। संतप्त महिलांनी थेट बुलढाणा जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला। अनेक वेळा पाठपुरावा करूनही लाभ सुरू न झाल्याने महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। सर्व कागदपत्रे पूर्ण करूनही पैसे खात्यात जमा होत नाहीत, त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली। दरम्यान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणी आणि प्रणालीतील बिघाडामुळे खात्याची अचूक स्थिती तातडीने सांगणे कठीण असल्याचे स्पष्ट केले। मात्र या उत्तराने समाधान न झालेल्या महिलांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले। काही काळ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते। महिलांनी प्रशासनाला इशारा देत येत्या काही दिवसात थकीत लाभ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। या आंदोलनामुळे महिला व बाल विकास विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून लाभापासून वंचित महिलांना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे। माझे 4 महिने झाले पैसे आले नाही जानेवारी पर्यंत। केवायसी सर्व केली, आमच्या घरी गाडी नाही, काही नाही, शेती नाही, काही नाही। आमचे पैसे नाही आले, केवायसी केली तरी नाही आले पैसे। आमच्या घरी गाडी वाहन नाही, काहीच नाही, शेती बी नाही, काहीच नाही। आम्ही गरीब लोक आहे, झोपडपट्टीत राहतो। आम्हाला पैसेच नाही भेटू राहिले जानेवारी महिन्यापासून। आमच्या जमीन नाही, वाहन नाही, काही सर्व्हिस नाही कोणाले। कशाचे पैसे पाहिजे तुम्हाला? आम्हाला लाडक्या बहिणीची। कधीपर्यंत मिळाले तुम्हाला? आम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत मिळाले। मी केवायसी केली होती का? केवायसी केली का? ते साहेब म्हणे तुम्हाला केवायसी करायचं काम नाही, याची वय आली। मग काय करावं आम्ही? आम्ही पहिले साडा आणि बाया